प्रकाशा तालुका शहादा येथे कृषी विभागाने अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांवर मोठी कारवाई केली आहे। जिल्हा भरारी पथकाने सापळा रचून ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली। राज्यात बंदी असलेली एचटीबीटी बियाणे गुजरातमधून आणली जात असल्याची माहिती मिळाली होती। याच गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला। गुरुवारी सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास संशयित वाहन अडवण्यात आले। स्विफ्ट डिझायर कारची तपासणी करताच बेकायदेशीर साठा उघडकीस आला। वाहनामध्ये विक्रीसाठी आणलेली 70 बियाणे पाकिटे आढळून आली। ही सर्व बियाणे राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट झाले। या कारवाईत अंदाजे 1,05,000 रुपये किमतीचे बियाणे जप्त करण्यात आले। तसेच 7 लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कारही जप्त करण्यात आली आहे। एकूण 8 लाख रुपयांचा मुद्देमाल कृषी विभागाने ताब्यात घेतला आहे। ही कारवाई जिल्हा गुणवत्ता नियंत्रण पथकाच्या मार्गदर्शनाखाली झाली। या प्रकरणी स्वप्नील शेळके यांनी शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। प्रवीण पाटील आणि अजय सोनवणे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोघेही नांदरखेडा तालुका शहादा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे। या प्रकरणात बियाणे कायदा 1966 आणि बियाणे नियम 1968 लागू करण्यात आले आहेत। तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। कापूस बियाणे अधिनियम 2009 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कृषी विभागाने शेतकऱ्यांना अनधिकृत बियाणे खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे। अशा बियाण्यांमुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो असा इशाराही देण्यात आला आहे। तसेच भविष्यात अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले। या कारवाईत कृषी अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे संयुक्त पथक सहभागी होते। संपूर्ण कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी विनायक बोरसेसह स्वराज्य न्यूज शहादा।